नाव सांगा काकी एकदा तुमचं. मंगल पांढरं गावचं. आपल्याकडे येण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होत होता? काय असं मांडी घालून बसा येत नव्हतं. असं चालायचं म्हणलं तर वाटायचं आता ही कवा चालायचं. असं लय जड 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 नुसतं वाटायचं लगेच मांडी घालून बसावं. मांडी असं जेवाय बसलं तरी असं गुडगा पाय पसरून जेवाय बसायचं. आता लय असं म्हणजे मोकळं मोकळं असं स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आता असं दोन्ही पायावर गुडघ्यावर हे असं बसू शकतं. मांडी घालते. गुडघ्यावर भरपूर सूज होती का? मग काय लय सूज होती. गुळमच्या गुळम असं आले. आता कसं वाटतंय? आता ठीक आहे. आता आज 6वा दिवस आहे. हा. आता मस्त वाटतंय एकदम मोकळं मोकळं. आता आपल्याकडे आल्यावर तुम्हाला किती टक्के फरक वाटतोय मग? तरी 100% नसला तरी 80-90% तर फरक आहे. हाय ना? हा हा. आज 6वा दिवस आहे पण लय मोकळं मोकळं मोकळं. आता गाडीची सुद्धा वाट बघत नाही. काना काना चालत निघते मी. पहिलं किती चालायचं म्हणलं तर किती चालत होता मग? चालायचं तिथल्या तिथं मोटर जर पोरग म्हणलं ना बंद करून ये तरी म्हणायचे आता कवा जाऊ र तुझी तूच गाडीवर जाण ये बंद करून. मी कवा जाऊ आता. आणि आता किती किलोमीटर आता काय? आपल्याकडे चालत येत आहे? आता 4 किलोमीटर असेल हा. तेवढं चालत येते. आणि तेवढंच जाता परत माघारी? तेवढंच माघारी. नाही गाडी गावली तर तेवढं रिटर्न माघारी. परवा तर निम्यापत्त चालत आली. म्हणजे आता 8 किलोमीटर म्हणलं तरी प्रवास करू शकता 6 दिवसात. होय हो. लय भारी वाटतंय आता. याच्या आधी तुम्ही कुठे कुठे गेला होता का गुडघ्यांसाठी? गुडघ्यासाठी दवाखान्यात इंदापुरात खूप गेलती. पण काय नाही तेवढा पुरतं गोळ्या औषधं इंजेक्शन हाय की तेवढं बरं वाटायचं. आणि ती इंजेक्शनाचा गोळ्याचा संपला. गोळ्या संपल्या की अजून मागच्या दिवस मोहर अजून सुज हाय एवढी असायची. ठणूक लागायचा ती लागायचा. संध्याकाळी झोपलं तरी असं उठून गुडगा आखडावं लागायचं. उठून पसरावं लागायचं पाय. इतकं ठणूक लागायचा नुसतं. आता झोप लागते नाही आता व्यवस्थित? व्यवस्थित तर दुखलेलं सुद्धा कळत नाही काय नाही. नुसतं लय भारी झोप लागते.